श्रावण सुरू झाला की तेव्हापासून आपले सर्व व्रतवैकल्ये सुरू होतात. श्रावण लगेचच गौरी गणपती, पितृपाठ आणि पितृपाठ सुरू झाले की वेध लागतात नवरात्रीचे आणि मग घराघरात तयारी सुरू होते ती नवरात्रीच्या 9 दिवसांच्या उपवासाची. रताळ्यापासून राजगिरापर्यंत सर्व सामग्रीमध्ये येते ती उपवासाची भाजणी. हल्ली सरळ बाजारातून आणून उपवासाच्या भाजणीचे निरनिराळे प्रकार केले जातात. पण घरी तयार केलेली उपवासाची भाजणी ही फक्त तुमची क्षुधा शांत नाही करत, तर मनालाही सात्विक समाधान देऊन जाते. चला तर मग आज आपणही बनवूया साधी, सोपी, सात्विक अशी उपवासाची भाजणी. तर हाय हॅलो नमस्कार, रेड चिली लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे नवरात्री उपवासासाठी खास भाजणी. ही भाजणी एकदा केली की नवरात्रीभर तुम्ही तिच्यापासून अनेक चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ बनवू शकतात. या भाजणीत आपण उपवासाला योग्य असलेले धान्य भाजून त्याची पावडर तयार करतो. त्यामुळे तिचा स्वाद अप्रतिम लागतो आणि पचायलाही हलकी होते. याच भाजणीपासून तुम्ही थालीपीठ, भजी, पापड, कट किंवा लाडू देखील बनवू शकतात. नवरात्रीच्या उपवासात ही भाजणी नक्की करून ठेवा, कारण एक भाजणी आणि पदार्थ मात्र किती विविध. तर चला आज आपण पाहूया ही खास उपवास भाजणी कशी करायची. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुमच्या उपवासाच्या दिवसांना द्या चवदार टच. तर इथे मी जवळजवळ 1300 ग्रॅम भगर घेतलेली आहे आणि 300 ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे. म्हणजे सरळ सरळ सांगायचं झालं तर 1.25 किलोला तुम्ही पावशेर साबुदाणा घेऊ शकता. जर साबुदाण्याचे प्रमाण जास्त झाले तर भाकरी चिवट होण्याची शक्यता असते. त्यामुळे साबुदाण्याचं प्रमाण योग्य तेच राहू द्या. सगळ्यात प्रथम आपल्याला भगर कपड्यावरती टाकून स्वच्छ पुसून घ्यायची आहे. जर अधिक वेळ असेल तर तुम्ही भगर स्वच्छ धुवून, निथळून आणि कडक वाळवून घेऊ शकता. इथे मी भगर बाजारातून आणल्यानंतर ती स्वच्छ कोरड्या फडक्याने पुसून घेतलेली आहे आणि त्यानंतर ती निवडून घेतलेली आहे, काही खडा माती असल्यास म्हणून. त्यानंतर जाड बुडाच्या कढईमध्ये मंद गॅसवरती आपल्याला ही भगर थोडीशी 4 ते 5 मिनिट परतून घ्यायची आहे, जेणेकरून भगरमध्ये थोडीफार जर ओलसरपणा असेल तर तो निघून जाईल आणि खमंगपणाही येईल. भगर हलकीशी तांबूस झाली की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि लगेचच एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे, नाहीतर ती करपू शकते. आता ह्याच कढईमध्ये आपल्याला साबुदाणाही थोडा परतून घ्यायचा आहे. साबुदाणाही आपल्याला हलक्या आचेवर भाजून घ्यायचा आहे. असं हलक्या आचेवर भाजल्याने साबुदाण्यातली ओल निघून जाते आणि तो कुरकुरीत होतो. साबुदाणा भाजताना सतत हलवत राहावं लागतं, नाहीतर तो खाली लागतो किंवा जळतो. साबुदाणा थोडा फुलायला लागला म्हणजे समजायचं की तो छान भाजून झालेला आहे. त्यानंतर तोही आपण एका पसरट भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि हे सर्व मिश्रण आपण थंड करून घेणार आहोत. हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर आपण हे दळून आणणार आहोत. हे तुम्ही घरी मिक्सरवरतीही दळू शकतात, परंतु मी इथे गिरणीमधून दळून आणणार आहे. आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी गिरणीमधून हे सर्व पीठ दळून आणलेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम बारीक असे दळलेलं आहे, जेणेकरून भाकरी, डोसा सर्व पदार्थ आपले यामध्ये बनवू शकतात. तयार झाली आहे उपवासाची भाजणी. आता ह्या भाजणीपासून थालीपीठं, धिरडं, दशम्या असे वेगवेगळे प्रकार तुम्ही सहज करू शकतात. तेही आपण हळूहळू बघणार आहोत पुढच्या काही भागांमध्ये. त्यामुळे यंदाच्या उपवासाला ही उपवासाची भाजणी जरूर करून बघा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्याचबरोबर साईडला असलेले बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच पोहोचेल. धन्यवाद.